तर महत्त्वाची बातमी, विरारमधील इमारत दुर्घटना प्रकरणी आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। अटकेतील आरोपींमध्ये 2 महिलांचाही समावेश आहे। इमारत दुर्घटनेत तब्बल 17 जणांचा मृत्यू झालेला होता। मुख्य आरोपी नीतल सानेला 5 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर इतर 4 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। शिवाय या प्रकरणाचा तपास आता विरार पोलिसांकडून गुन्हे शाखा युनिट 3 कडे सोपवण्यात आला आहे। विरारमध्ये घडलेली ही प्रचंड मोठी दुर्घटना, ज्यामध्ये 17 जणांना तब्बल आपला जीव गमवावा लागलेला होता। अगदी गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी रात्रीच ही दुर्घटना घडलेली होती। इमारतीचा काही भाग खाली असलेल्या चाळींवरती कोसळलेला होता आणि त्यामुळेच तब्बल 17 जणांना आपला जीव गमवावा लागला आणि यानंतर इथल्या विकासकावरती गुन्हा दाखल झाला आणि यात आता हा आकडा 5 वरती गेलेला आहे। 5 आरोपींना अटक झाली आहे। अधिक माहिती घेऊयात, मनोज सातवी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मनोज, काय अधिक माहिती? प्रज्ञा, गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला हा दुर्दैवी इमारत कोसळून एकूण 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता आणि या घटनेमध्ये आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आलेले आहे। मुख्य आरोपी जो साने म्हणून आहे, त्याला आता 5 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तर इतर जे 4 आरोपी आहेत याच्यामध्ये जमीन मालक जो होता त्याच्या 2 मुलींचा समावेश आहे, ज्यांची नावं सातबाऱ्यावर आहेत। शिवाय त्यांचे जे पती आहेत त्यांनी ते सर्व भाडे वसुलीचं काम करत होते आणि ह्या एकूण 4 देखील अटक करण्यात आलेली आहे। मात्र न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत त्यांची रवानगी करण्यात आलेली आहे। अशा एकूण 5 आरोपी अटक करण्यात आलेले आहे आणि हा जो तपास आहे हा क्राईम ब्रँचच्या युनिट 3 कडे वर्ग करण्यात आलेला आहे। सुरुवातीला या प्रकरणाचा तपास विरार पोलीस ठाण्याकडे होता आणि जो मुख्य आरोपी साने म्हणून आहे, नीतल साने, याला सुरुवातीला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। मात्र त्याला पुन्हा कोर्टात हजर केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या न्यायालयाकडे अधिक पोलीस कोठडीची मागणी केली आणि न्यायालयाने ही 5 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मनोज।